श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी विद्या आपलं स्वागत करत आहे आपल्या घरपण या यूट्यूब चॅनलवरती. तर कशा आहात तुम्ही सर्वजण? मजेत ना? आम्ही तर खूपच मजेत आहे. का तर कारण आजचा दिवसच आमचा खूप खास आहे. आणि जर तुम्ही निसर्गप्रेमी आजचा आला तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, नक्की लाईक करा. तर आज आम्ही चाललो होतो बाहेर फिरायला, कारण वातावरण असं झालं होतं ना की पाऊस पडला होता, त्यामुळे का नाही वातावरण मस्तच झालं होतं. जसे जसे पावसाचे थेंब जमिनीवर पडतील तसा तसा मातीचा सुगंध हा सगळीकडे दरवळत होता. आणि याच टायमिंगला जर आपण असं निसर्गाच्या कुशीत कुठेतरी फिरायला गेलो तर हमखास मस्त तर वाटणारच. तर आम्ही निघालो होतो सांगोला तालुक्यातील वाडेगावमध्ये वसलेल्या त्रिवेणी संगमावरती वसलेल्या महादेवाच्या मंदिरात. तर या ठिकाणी गेल्यानंतर दोन्ही साईडून हिरवळ हिरवळ आणि मध्ये फक्त गाडी जाण्या इतकाच रस्ता होता. इतकं छान वाटत होतं. आणि तिथे इतकं सुंदर असा सूर्यास्त व्हायला लागला होता ना, ते पण तुम्ही पाहू शकताय व्हिडिओमध्ये. आणि हे खरोखर खूपच मनाला प्रसन्न करणार होतं. त्या ठिकाणी आम्ही गेल्यानंतर ना आम्हाला इतकं प्रसन्न वाटलं, छान वाटलं. पूर्ण दिवसाचा असा रेंगाळलेला दिवस आमचा का नाही एकदम आनंदित झालं. तसं तर वाडेगाव आम्हाला रोज सोलापूरला येता जाता, सांगोल्यावरून सोलापुरात येता जाता आम्हाला लागतो, पण कधीच आम्हाला तिकडे जाण्याचा योग आला नाही. आता का आला नाही काय माहिती, कारण या इथे झालाय 3 नद्यांचा संगम, कोरडा, अप्रुका आणि मान नदी, अशा 3 नद्यांचा इथं संगम झालाय. आणि इथे आहे महादेवाचं छोटंसं छानसं असं मंदिर. तर ना लोच आम्ही आता ही काय बेलच आहे ना? नाही नाही यार, बेल नाही, वेगळंच काहीतरी. हा बेलच आहे, बेलच आहे. छोटीशी मूर्ती ठेवली आहे. महादेवाचं आणि माझं नातं तर तसं फार जुनंच आहे. कारण 16 सोमवारचे व्रत मीही केलीत. खूप कडक असतात व्रत ते, आणि खूप नियमातून असतात. पण नियमापेक्षा जास्त आपण किती श्रद्धेनं करतो ना, याला महत्त्व असतं. तर ते व्रत मी केलं आणि त्याचं छानसं फळही देवाने मला दिलं. तसंच काहीसे स्वामी माझ्या आयुष्यात आले आणि माझं नातं स्वामींशी जोडलं गेलं. आता प्रत्येक टायमिंगला श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ हा नामस्मरणाचा जप तर चालूच असतो. या इथे ना भरपूर आमच्याकडे वेळ होता, म्हणून ना आम्ही सगळ्यांनी ठरवलं की काहीतरी खेळूया म्हणून. तर आम्ही इथं पकडापकडी खेळायला चालू केली. मोठं झालं म्हणून काय झालं, आयुष्यातले प्रत्येक क्षण आपल्याला जगता आले पाहिजेत, याचा आनंद घेता आला पाहिजे आपल्याला. मोठ्यांसोबत मोठं आणि लहानांसोबत लहान आपल्याला व्हावंच लागतं, कारण हे क्षण आपल्या आयुष्यात पुन्हा येणार नाहीत. त्यामुळे आत्ताचा जो क्षण आहे तो आनंदात जगावा असं मला तर वाटतं. कारण रोजच्या धावपळीच्या जीवनात आपल्याला कधीतरीच असे क्षण आपल्या वाट्याला येतात. तेही जर आपण असं दुसऱ्याचा विचार करून, किंवा आपण मोठं झाले, आपल्याला हे शोभत नाही ते शोभत नाही ह्याचा विचार करून जर हे क्षण पण आपण घालवायचे म्हटल्यावर कसं ना. म्हणून हे क्षण आपल्याला जगून घ्यायला पाहिजेत. कारण ना आयुष्याने आपल्याला वन्स मोर हा ऑप्शन दिलेलाच नाही आहे. कारण मी परत विचार करेन की परत मी या ठिकाणी जाईन, परत असंच करू, नाही, ते शक्यच नाही. आणि हे पहा, निसर्गाची अजून एक सुंदर किमया. तर तिथे हे खूप सारे पक्षी आपल्या इथे आले होते. हे गुगलवर सर्च केल्यावर नंतर आम्हाला समजलं की हे आपल्या इथे आशिया खंडातून आलेले आहेत. आणि या पक्ष्यांची नावे आहेत मायक्ट्रिया ल्युकोसेफाला. असं खूप अवघड नाव होतं, तरी पण मी प्रयत्न केला कसं तरी नाव घ्यायचं. आणि त्यानंतर मग आम्ही मस्तपैकी असं हे सुंदर वातावरण पाहत राहिलो. तर या पक्ष्यांची आधीच आम्हाला थोडीशी माहिती दिली होती आबांनी. तर आता आबा कोण, तर आबा माझ्या छोट्या बहिणीचे मिस्टर होते, त्यांनी आधीच व्हिडिओ वगैरे काढायला गेलते. तर आता आम्ही निघालो माघारी, है ना. कसं वाटलं सौरू तुला आजचा दिवस आपला? दिवसातला हा एक छोटासा क्षण. रिटर्न जाताना पण ना आकाशात इतकं छान दृश्य आलं होतं, बघतायच तुम्ही व्हिडिओमध्ये. तितकाच छान रस्ता आणि मस्तपैकी गाडीतली गाणी आणि हे जाताना वातावरण ते पण छानच होतं. तरी लांबून पण आम्ही त्या पक्ष्यांचं चित्र टिपण्याचा प्रयत्न केला, पण ते काही झालंच नाही. तर येतानाच आम्हाला ना रस्त्यात नर्सरी लागली, तिथे आम्ही गेलो.
तर नर्सरीत इतकी सारी गुलाबाची रोपं बघून ना असं झालं की कोणतं घेऊ आणि कोणतं नको. तसं गुलाबांच्या झाडांचं वेड मला ना खूप पहिल्यापासूनच आहे. माझ्या गॅलरीत सुद्धा का नाही वेगवेगळ्या प्रकारचे मी असं 4-5 गुलाबांच्या कलरचे का नाही, तर त्यातली आता काहीशी अशी जळून गेली होती. त्यामुळे मग म्हटलं होतं की नवीन रोपे घ्यावं आणि नेमकंच वाटेत नर्सरी लागली तर मग चान्स कशाला सोडायचा, म्हणून आम्ही या इथे 4 गुलाबाची रोपे घेतली आणि एक असं मोगऱ्याचं रोप घेऊन मग आम्ही निघालो घरी. तर येताना वाटेतच आम्हाला पाणीपुरी लागली, तर मस्तपैकी आम्ही पाणीपुरी वगैरे खाऊन तिथून निघालो. तर अशा पद्धतीने आजचा दिवस आमचा छान आनंदी आणि हे कायम आठवणीत राहणारे क्षण हे आज आम्हाला मिळालेत. आणि याच प्रकारे मी माझा ब्लॉग इथेच संपवते. तर भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.